मानेसाठी उत्तम असं प्रदर्शन त्यांनी दाखवलेलं इथे क्षेत्ररक्षणाचं. मोनिश पाटील पुन्हा एकदा आणि हा शॉट हातात मारलाय. धाव घ्यायचा, चोटी धाव घेतलेली आहे. यष्टीरक्षकांनी बॉल सोडलाय आणि एक धाव घेण्यासाठी यशस्वी. अनुजच्या पायाला लागलाय. लंगडता लंगडता चालतायत ते. बघूया काय करतात आता. मोनिश पाटील पुन्हा एकदा एग्रेसिव्हली बॉल फिरवत आहे हातात. स्कोरर किती धावा झाल्यात? षटक संपायला किती चेंडू शिल्लक? हॅलो हॅलो हॅलो. स्कोरर किती धावा झाल्यात? 3 चेंडूत 38 धावा. काय करतात आता पाटील, बघूया काय करतात. आणि हा अनुजांचा जोरदार बॉल बॅट फिरवली आहे, पण बॉल काही बॅटला लागलेला नाही. खालून टाक बोलतायत. 38 धावा झालेल्या आहेत. आता किती खालून टाकणार अजून? आणि हा नो बॉल टाकलेला आहे, +1 दिलेला आहे. 40 धावा झाल्या आहेत. बोनस ओव्हर मतकर बोलतायत, मतकर सीधा डाल. आणि हा स्टेप आउट होऊन एक धाव भेटलेली आहे. एक डिक्लेअर. 41 धावा. षटक संपायला शेवटचा चेंडू शिल्लक. बघूया काय होतं. आणि अनुज पुन्हा एकदा फलंदाजी सज्ज. स्टेप आउट होऊन मारलेला आहे आणि स्टंबोल्ड झालेत अनुज. आणि समोरच्या संघाला 42 धावांचं लक्ष. हॅलो 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 हॅलो. सामन्याची सुरुवात होत आहे. स्ट्राईकला आहे कौस्तुभ कदम, टीमचे कर्णधार. नॉन स्ट्राईकला माने. जोरदार टाळ्या होते मानेसाठी. आणि पहिली षटक घेऊन माने आले नॉन स्ट्राईकला. आणि पहिलं षटक घेऊन श्रेयस चव्हाण, मालवणचा मुलगा. बघूया आज काय करतो. अनुज बोलतो लेफ्ट हँड मी पकडतो, तू उभा राहा. आतमध्ये बोलतोय. आणि पहिला चेंडू कौस्तुभ यांना. श्रेयस चव्हाण यांचा पहिलाच बॉल, नो बॉल आणि +1. यष्टीरक्षकांनी बॉल ढेंगे घालून सोडलाय आणि एक धाव एक्स्ट्रा दिलेली आहे. 0 चेंडू 2 धावा. पुन्हा एकदा +1 घ्यायचंय. बॉडी टच झालेली आहे लाईनला. एक सेकंड थांबवायचा गेम. कृपया कडून श्रेयस चव्हाण यांना बोलतोय जोरात टाकू नका. 140 ची स्पीड टाकतायत बहुतेक. आणि हा सुंदर असा शॉट आणि 2 डिक्लेअर. आणि धावसंख्या झाली 6 धावा.
7 धावा आणि सुंदर असे क्षेत्ररक्षण सागर यांच्याकडून. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. यंगेस्ट प्लेअर, 42 वर्षाचे यंगेस्ट प्लेअर. ऍक्च्युली ते 24 वर्षाचे असले पाहिजे होते. आणि सुंदर असं पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण आणि निर्धाव चेंडू श्रेयस चव्हाण यांच्याकडून. आणि पुन्हा एकदा 2 धावा. स्कोर किती झालेला आहे? 9. 3 चेंडू 9 धावा. 3 चेंडू 9 धावा. आणि पुन्हा एकदा 1 धाव. 10 धावा. षटक संपायला 2 चेंडू शिल्लक. बघूया कौस्तुभ कदम काय करतायत, काय स्ट्रॅटेजी नेमली आहे त्यांनी. आणि श्रेयस चव्हाण षटकातला 4था चेंडू टाकताना. आणि हा सिंपलचा प्लेस केलेला आहे आणि रनआउट केलेला आहे. बघूया पंच काय बोलतायत. पंच काय बोलतायत. डिसिजन पेंडिंग आहे अजून. रक्षकाचं सुंदर असं यष्टीरक्षण. रनआउट. जसा बॉल हातात आला तसा त्यांनी रनआउट केला. असं वाटलं की दोन्हीच उभा आहे पार्टी स्टंपच्या. माने. हॅलो हॅलो हॅलो. माने एकही चेंडू न खेळता बाद झालेले आहेत. रनआउट धावचित झालेत. त्यांना खूपच रिग्रेट असेल. कौस्तुभ यांना मनातल्या मनात खूप शिव्या देत असतील. एकही बॉल न खेळता आम्ही आउट झालोय. नेक्स्ट फलंदाज पंकज. कौस्तुभ कदमाने यांनी टिप्स दिले त्यांना. बघूया काय करतायत. षटक संपायला शेवटचा चेंडू शिल्लक आणि धाव संख्या झालेत 10 धावा. आणि हा सुंदर असा कव्हर ड्राईव्ह मारून 1 धाव घेतलेली आहे. वाईट बॉल सागर यांच्याकडून. जेवढी चांगली ऍक्शन तेवढंच चांगला वाईट टाकलाय त्यांनी. आणि स्टेप आउट होऊन तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण अनुज यांच्याकडून. अपील करतायत आउट आहे की नाही. अरे इतने कमेंट्री करने के बाद भी मजा नहीं आ रहा है. ये क्या बात हुई. इतना एफर्ट डाला यार. सागर. आणि हा सुंदर असा फिरवलेला बॉल. 1 धाव. 1 विकेट घ्यायचा प्रयत्न. बघूया काय होतं.
आणि पवन यादव मोनिश यादव यांना आणि अजून तर असे क्षेत्ररक्षण धाव वाचवलेली आहे आणि धाव संख्या झालीत 18 धावा 2 विकेट गमावून 2 षटक संपून 1 चेंडू दुसऱ्या षटकातला तिसऱ्या षटकातला दुसरा चेंडू मोनिश पाटील जर्सी नंबर 4 आणि हाफ चड्डी घालून चौकार मारलेला आहे जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. स्कोरर स्कोरर किती धावा झाल्यात 23 धावा आणि पुन्हा एकदा लल्लू बॉल लल्ला सारखा नाव जसं नाव तसं बॉलिंग जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. ऑडियन्स डान्स करायचा आहे आणि सुंदर असा शॉट पुन्हा एकदा समोर सुंदर असे क्षेत्ररक्षण धावचित करायचा प्रयत्न अनुज यांच्या हातात का बॉल आलेला नाही. चौकार चौकार आणि धाव संख्या झाले स्कोरर धाव किती आलेत किती धाव झालेत किती धाव 32 धावा 32 धावा षटक संपायला शेवटचा चेंडू शिल्लक बघूया काय होतं. आणि बॉल हा वरती गेलाय बघूया कोण चेंज करतंय आणि श्लोक यांनी बॉल सोडलेला आहे. बॉल एवढा गरम होता की श्लोकने बॉल उडवून टाकलाय बघूया आणि धाव संख्या झाल्यात धाव संख्या किती झाले धाव संख्या 6 बॉल मध्ये धाव थांबा 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 स्कोरर 6 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता 6 चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता अटीतटीचा सामना बघूया काय होतं रोमांचक कसा गेम. सागर फील्ड सेट करतायत कौस्तुभ कदम अनिल आचरेकर यांना आणि हा एक धाव घेतलेली आहे 5 चेंडू 8 धावांची आवश्यकता बघूया काय होतं अटीतटीचा सामना 5 बॉल 8 धावा कडक मॅच झाली बोलतायत आणि स्टेप आउट आणि रूम आउट झालेले आहेत 4 चेंडू 4 धावांची गरज बघूया अजूनही मॅच संपलेली नाही अजूनही रोमांच आहे बघूया 4 चेंडूंमध्ये 8 धावांची आवश्यकता टीम मध्ये जल्लोष बघूया काय होतं. स्पेक्टेटर्स जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवायचं आहे. आवाज येत नाहीये फक्त डीजेच आणि माझाच आवाज येतोय असं बरं वाटत नाहीये. निलेश निलेश नवीन फलंदाज आणि 1 धाव घेतलेली आहे 3 बॉल 7 रनांचा आहे. मोनिश बोलतोय समोर थांबा आणि धावा बघूया काय होतंय अटीतटीचा सामना. अनिल आचरेकर सर हातात बॉल फिरवत आहेत बघूया काय होतंय. टीमचा हार्दिक पांड्या बोलतायत बघूया आणि हा चेंडू सुंदर असा चेंडू तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण एक चोरटी धाव घेतलेली आहे 2 बॉल मध्ये 6 धावांची आवश्यकता बघूया काय होतं. 2 चेंडू मध्ये 6 धावांची आवश्यकता 2 चौकार मारून गेम संपू शकतो. बघूया मोनिश पाटील 6 मारतात का 6 मारला तर त्यांना सांगण्यात येते की बाद होतील. नो बॉल नो बॉल नो बॉल नो बॉल बोनस बॉल भेटलेला आहे 2 बॉल मध्ये 5 धावांची आवश्यकता 3 बॉल मध्ये 5 बॉल आणि हा पुन्हा एकदा बॉल आणि हा कॅच आउट होण्याचा प्रयत्न निर्धाव चेंडू आणि
लगान टीम सारखे बॉलच्या पुढे एकत्र सगळे आले. ह्याच्यामध्ये भुवन कोण आहे? ह्यांच्यातला भुवन कोण आहे? त्यांना पकडा आधी. आणि पुन्हा एकदा दोन दोन चेंडू मध्ये 5 रनांची आवश्यकता. बघूया मोनिश पाटील मारतायत का? टायगर दादा पाटील आणि हा सुंदर असे क्षेत्ररक्षण. 2 धावा. 1 चेंडू मध्ये 3 धावांची आवश्यकता. सबकी धडकने तेज. कंपल्सरी चेज आहे. ड्रॉ असेल तर 1-1 पॉइंट देण्यात येणार आहे. लागले तरी 2 धावायचीच आहेत. काही कर. बघूया काय होतं. ओनर पाठवून बोलतायत की माझे पैसे वाया गेले नाही पाहिजे. एवढा महागात घेतलेला आहे. बघूया मोनिश पाटील जर्सी नंबर 4 आश्चर्यनगर काका ह्यांचा शेवटचा चेंडू आणि बाहेर मारलेला आहे. आणि श्रेयस चव्हाण अँड टीम ह्यांचा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. या सामन्यातला सामनावीर कोण आहे? पुढील सामना. हॅलो हॅलो. ह्या आता झालेल्या सामन्यातला हॅलो 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 1 सेकंड. आता जो सामना झाला त्याचा सामनावीर कोण आहे? सामनावीर मॅन ऑफ द मॅच अनिल अचिरनेकर. अनिल अचिरनेकर हे सामनावीर झाले आहेत. एक जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे अनिल अचिरनेकर यांच्यासाठी. ह्यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेज जवळ यायचं आहे आणि त्यांचा सामनावीर शिक्काप घ्यायचा आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे.